प्रत्येक गावामध्ये अंगणवाडीच्या बिल्डिंग देण्याचं काम असेल, प्रत्येक शाळेची दुरुस्ती करण्याचं काम असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण मध्ये देण्याचं काम असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बिल्डिंग काडगाव सारख्या ठिकाणी देण्याचं काम असेल। आताच आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सांगत होत्या की या जिल्हा परिषदच्या मतदारसंघात 10-11 कोटी 12 कोटी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि 10-12 कोटी दुसऱ्या माध्यमातून असं साधारणतः 25 ते 26 कोटी रुपये आदरणीय देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागाच्या विकासासाठी देण्याचं काम आम्ही सर्व या स्टेजवर बसलेल्या मंडळीने केलेलं आहे। आपल्यातले उपसरपंच सन्माननीय गोविंद बोराडे यांच्या माध्यमातून आपल्याकडे या भागामध्ये संजय निराधारच्या योजनेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब सामान्य माणसाच्या पगारी चालू करून त्यांना एक आयुष्यामध्ये एक चांगलं जीवन जगता यावं अशा पद्धतीची धडपड आपल्या गावचे उपसरपंच आणि आपल्या गावासाठी सुद्धा त्यांनी अनेक नवीन योजना, मग पेयजलची योजना असेल, उपकेंद्राची बिल्डिंग मंजूर करून घेण्याचं काम असेल, 50 लाख रुपयाची पेयजलची योजना आणून या काडगावकरांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचं काम गोविंदरावजी बोराडे यांनी केलेलं आहे। मग अशाच पद्धतीने गावातले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, दलित वस्तीमध्ये सभागृहाला पैसे असतील, आपल्या तांड्यावर सगळ्यात तांड्यावर काडगावच्या 4ही तांड्यावर सांस्कृतिक सभागृह देण्याचं काम असेल, अशा अनेक प्रत्येक गाव, प्रत्येक तांडा, प्रत्येक वस्ती ही त्या वस्तीचा, त्या तांड्याचा, त्या गावचा विकास झाला पाहिजे असं धोरण काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयार करून त्या गावाला विकासाचा निधी देण्याचं काम या काँग्रेस